एकता महिला मंचच्या वतीने महिलांसाठी व मुलींसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन मेळावा संपन्न। आज दिनांक 5 जुलै 2025 रोजी कै चांगदेव लक्ष्मण घोडके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव तालुका बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने महिलांसाठी व मुलींसाठी आरोग्य शिबिर तसेच मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान विद्यालयाच्या वतीने करण्यात आला। यावेळी मॅक्स केअर मल्टी स्पेशल वैरागचे डॉक्टर प्रवीण मासाळ, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ यांनी स्त्रीरोग, कुमारी अवस्थेतील मासिक पाळीचा समस्या व निराकरण, PCOD, गर्भाशयाच्या कॅन्सर, HPV वॅक्सिनेशनवर मार्गदर्शन केले। तसेच यावेळी श्रीयस हॉस्पिटलचे डॉक्टर विशाल आंदळकर, बालरोग तज्ञ वैराग यांनी देखील महिला व मुलींना विविध आजारावरती मार्गदर्शन केले। या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 145 महिला व मुलींची आरोग्याची तपासणी करण्यात आली। यावेळी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक देवेंद्र घोडके, एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर, राधा नायकवाडी, वंदना देवेंद्र घोडके, सुषमा नायकवाडी, सोनाली भोजने, रुपाली भोसारे, नैना शिंदे, रेश्मा घोडके, सविता घोडके, सुनीता नायकवाडी, पद्मिनी भोसारे, सुनीता शिंदे, प्रतिभा नायकवाडी, शोभा घोडके, सुनंदा नायकवाडी, चंद्रकला नायकवाडी, वंदना काकासाहेब घोडके, साधना भोसारे, छाया नायकवाडी, आशाबाई घोडके, सत्यभामा घोडके, नंदाबाई नायकवाडी, शीला घोडके, जयश्री फसके, मंजुश्री शिंदे, वैशाली नायकवाडी इत्यादी सदस्य व गावातील अन्य महिला तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक देवेंद्र घोडके, सुरेश तडवी, सचिन पाटील, मंगेश खिरेकर, सुहास घोडके, संदीप साठे, संपत जाधव, महादेव सुरवसे, सचिन घोडके, बालाजी घोडके, मिलिंद निकाळजे, संभाजी आवारे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संपत जाधव यांनी केले तर आभार संदीप साठे यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, PK न्यूज, मालेगाव।